नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळीच्या काही ठळक घडामोडींकडे. पालिकेतील 62 कर्मचाऱ्यांना देण्यात आली पदोन्नती. स्मार्ट मीटरबाबत तक्रारींचं निरसन करण्यासाठी संयुक्त बैठकीचं आयोजन. आणि ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन स्पर्धेची तारीख जाहीर. ठाणे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार तब्बल 62 कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका प्रशासनानं काढले असून पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एकूण 62 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश पालिका प्रशासनानं जारी केले आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. तसंच महापौर शर्मिला पिंपळकर यांनीही यासाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला पदोन्नतीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनानं 62 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. महापौर दालनात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. यावेळेला उपायुक्त मनीष जोशी, जिजी उदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधीक्षक राधिका कांबळे यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी सहकार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचे आभार मानले. पदोन्नतीच्या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. स्मार्ट मीटर लावताना वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. त्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यात येईल अशी माहिती अधीक्षक अभियंता काकडे यांनी दिली. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं आयोजित अधिकारी, ग्राहक आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 115व्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार केळकर यांनी स्मार्ट वीज मीटरबाबत वाढत असलेल्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. यावेळेला वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता काकडे, विविध विभागातील ग्राहकांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळेला केळकर यांनी ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम, त्यांच्या समस्या मांडल्या. तक्रारींचे फोन उचलले जात नाहीत. त्यांच्या तक्रारींचे 100% निरसन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. स्मार्ट मीटर लावताना ग्राहकांशी संवाद साधणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत तक्रारी आणि त्यावरील उपाययोजना यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळेला बोलताना काकडे यांनी सांगितलं की कायद्याच्या तरतुदीनुसार स्मार्ट मीटर लावण्यात येत असून ग्राहकांशी संवाद न साधता मीटर लावण्यात येणार नाहीत. ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एखाद्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावताना तिथे 20% मीटर जुनच ठेवण्यात येईल, जेणेकरून नवीन आणि जुन्या मीटरमधील फरक कळून येईल. शासनानं सकाळी 9 ते 5 या काळात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना 85 पैसे सूटही देण्यात आल्याची माहिती काकडे यांनी दिली. इंदिरानगर येथील 6 वर्षाच्या समर शेख ह्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असा आग्रह यावेळेला केळकर यांनी धरला. की जेणेकरून आता जी खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे की स्मार्ट मीटर फास्ट पडतात, बिलं जास्ती येतात आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास त्या ठिकाणी ढळता कामा नये. तर म्हणून ते जुनी मीटर देखील 20% ठेवणार आणि नवीन स्मार्ट मीटर तिथे लावणार, त्यांना त्या ठिकाणी सगळी माहिती देणार. अशा अनेक अखंडित वीज पुरवठ्यासाठी देखील काही विषय होते, ते देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चेला आणले. त्याच्या संबंधातही त्यांनी सांगितलं. पण एवढं नक्की आहे की स्मार्ट मीटरची तक्रार जी आहे ही योग्य प्रकारची लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्याचं निराकरण होईपर्यंत आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये देखील करत राहू. करोना काळ आणि त्यानंतर पालिका निवडणूक न झाल्यानं रखडलेली ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन यंदा पुन्हा होणार आहे. 30 ऑगस्टला होणाऱ्या या मॅरेथॉनची घोषणा करण्यात आली असून गेल्या वर्षी पालिकेच्या नावानं झालेल्या स्पर्धेनंतर यंदा पुन्हा महापौरांच्या नावानं स्पर्धा रंगणार आहे. यंदाची मॅरेथॉन ही केवळ धावपटूंची स्पर्धा न ठेवता शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची तारीख अखेर निश्चित झाली असून ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येणारी 32वी महापौर वर्षा मॅरेथॉन रविवारी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे। तब्बल 7 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा होत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत ठाणे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद बेंडसे सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली। यावेळेला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, विविध पक्षांचे गटनेते, पालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक योगेश जानकर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा पार पडणार आहे। मॅरेथॉनच्या नियोजनासाठी पालिका, वाहतूक विभाग, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून स्पर्धा मार्गांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत, तसंच स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या। मॅरेथॉनच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचं योग्य नियोजन करण्याबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं ही नियोजन करण्यात येणार आहे। पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वेळेत घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला जनसेवक आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया इत्यादी उपस्थित होते। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहात गुरुवारी 30 जुलै रोजी 12 वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे। तत्पूर्वी विविध 30 प्रकारचे दाखले मिळणारे स्टॉल्स असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचं उद्घाटनही मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळेला महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलद गतीनं राबवण्यात आलेल्या निर्णयाचीही माहिती आमदार केळकर यांनी विशद केली। यात महसूल विभागानं गृहनिर्माण संस्थांसाठी व्हर्टिकल सातबारा उतारा, अकृषक करमाफी, डीम कन्व्हेन्ससाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणं, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यात डीम कन्व्हेन्स पूर्ण करण्याची तयारी, स्वयंपूर्ण विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरता सवलती यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। तसंच शेतकरी वर्गासाठी पांदण रस्ते, ऑनलाईन मोजणी अर्ज, अवैध रेती उपशांवर नियंत्रण, नदीपात्रातील गाळ काढण्यास मदत, खातेदारांमधील जमीन वाटपाची सुलभ प्रक्रिया, सलोखा योजना, तसंच 2011 पर्यंत गरजेपुरते 1500 चौरस फुटांपर्यंत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामां हे नियमाकुल करणं, अशा विविध लोकहितांच्या योजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं केळकर यांनी सांगितलं। स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक इथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या 3 युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून देत इतिहास घडवलाय। या यशाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखर यांच्या हस्ते जलतरणपटू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला। ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कुमारी आयुषी कैलास आखाडे, कुमारी समीप्ता गणेश बावळ आणि सुयश प्रियांका हिंदळेकर यांनी 26 किलोमीटरच्या वेटसूट सांघिक प्रकारात अवघ्या 8 तास 7 मिनिटात अंतर पूर्ण करत भारतीय संघाला ऐतिहासिक रौप्य पदक मिळवून दिले। रॅपसरविल ते झुरिक या खुल्या पाण्यातील स्पर्धेत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्याचा सामना करत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली। 10 आंतरराष्ट्रीय संघांमध्ये भारतीय संघ हा वयानं सर्वात लहान संघ होता। सत्कार प्रसंगी आमदार डावखर यांनी युवा जलतरणपटूंना श्री विठ्ठल रुक्मिणींची भेट देत शुभेच्छा दिल्या। या खेळाडूंनी भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानानं फडकावला असून भविष्यातही ते देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचंही त्यांनी विशेष कौतुक केलं। यावेळेला ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, धनंजय कुलकर्णी, रवी काळे, वैभव देशमुख, संतोष मोरे यांच्यासह जलतरण प्रेमी उपस्थित होते।
ठाणे शहरामध्ये पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन तर काही ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाचे आमदार, उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवक यांना निमंत्रण नसल्यामुळे उपमहापौरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव जरी असलं तरी मात्र पत्रिका ही तिसऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या दिवशी मोबाईलद्वारे दाखवण्यात आली. सातत्यानं होत असलेल्या अशा प्रकारच्या प्रकारांमुळे येत्या काळात भारतीय जनता पक्ष देखील स्वतःच्याच प्रभागातील उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम हाती घेतील, असं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी म्हटलंय. पाटील साहेब, काल ठाण्यामध्ये विविध ठिकाणी उद्घाटन सोहळे पार पडले, पण मात्र आपली अनुपस्थिती होती. नेमकं यामागचं कारण काय? प्रथमतः काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला. खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत. पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये. थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत. मग प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये. म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करत असं प्रथमदर्शी दिसतंय. मात्र पालिकेमध्ये आपण मित्र पक्ष म्हणून सत्तेत असल्यानंतर देखील असा दुय्यम भाव आपल्याला दिला जातोय. आता युती धर्म कोणी पाळावा आणि पाळू नये हे आता धडे घेण्याची गरज आहे. आज मित्र पक्षाला महायुती म्हणून लढलो तेव्हा गरज होती म्हणून त्यांनी घेतलं, आता त्यांना गरज वाटत नाही भविष्यात, म्हणून ही ट्रीटमेंट द्यायचं काम चालू आहे. भविष्यात आम्ही अशाच प्रकारे उद्घाटन नव्याने करणार आहोत आणि असा पायंडा पाडायच्या स्थितीमध्ये आहोत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.